चला तर मंडळी, आज आम्ही बनवली होती पुरी भाजी. तर पुरी भाजीची रेसिपी पाहण्यासाठी सर्वात अगोदर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि टम्म पुरी फुगण्यासाठी आणि पुरी जास्त वेळ फुगलेलीच राहण्यासाठी एक खास गोष्ट मी यामध्ये वापरली आहे. तर ती काय ते पाहण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा. तर हाय हॅलो नमस्कार, मी क्रांती आणि क्रांतीवीर ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते. तर सर्वात अगोदर काय करायचं, गव्हाचं पीठ जे आहे तर ते इथे 2.5 वाटी गव्हाचं पीठ मी घेतलेलं आहे. यामध्ये 12-13 पुऱ्या बिनधास्त होऊन जातील. तर यामध्ये मग मी मीठ घातलं आणि मग यामध्ये 1 चमचा बेसन घातलं आहे. बेसन म्हणजे बेसन पीठ घातलं आहे. बेसन पिठाने अतिशय पुरी छान होते आणि फुगण्यासाठी देखील मदत होते बेसन पिठाने. त्यामुळे बेसन पीठ नक्की घाला. आणि यामध्ये सर्वजण तेलाचं मोहन घालतात, पण मला नाही आवडत असं पीठ भिजवतानाच मोहन घातलं. उलट मला शेवटी थोडंसं पीठ लावून पिठाला थोडंसं तेल लावून ठेवलं तर ते जरा बरं वाटतं. म्हणून मी यामध्ये तेलाचं मोहन घातलेलं नाही आहे. तुम्हाला घालायचं असेल तर तुम्ही घालू शकता. आणि आता छान असं पीठ मी इथे मळून घेणार आहे. तर तुम्ही पाहू शकता छान मी पीठ इथे भिजवत आहे. आणि व्हिडिओमध्ये जेवढा हात चालतोय तेवढा जर रिअलमध्ये चालला तर किती भारी होईल ना. आपली सगळी कामं अशी झटपट होतील, बरोबर ना. तर हे हात एवढा पळत नाही आहे, हे पळवलं आहे. एवढा हात रिअलमध्ये पळल्यावर माझं कुठलं काम कुठे जाईल काहीसा विचारही करू नका तुम्ही. आणि छान हे बघा, असा चलतो माझा हात रिअलमध्ये. आणि मस्त इथं आता पिठाचा गोळा बनला आहे. आता मी थोडंसं हाताला तेल लावून मग ह्या मेला लावून असं छान असं पीठ थोडंसं भिजवून घेत आहे. अजून एकदा थोडंसं तेल लावते आणि पुन्हा एकदा छान असा या पिठाचा गोळा बनवून घेते. आणि तुम्ही पाहू शकता मस्त असा पिठाचा गोळा इथे माझा बनवून तयार झालेला आहे. तर मस्त होती ना पीठ भिजवण्याची आयडिया. तर याच्या पुऱ्या देखील बघणार आहोत, पण अगोदर आपण बनवूयात मस्त असं काय म्हणतात, बटाट्याची भाजी. म्हणजे पुरीसाठी परफेक्ट भाजी कशी बनवायची ते बघूयात. तर त्यासाठी काय करायचं, कढई ठेवायची गॅसवर. कढईमध्ये टाकायचं तेल आणि तेलामध्ये टाकायचं तेजपान. पण काय झालं, तेजपान जास्त तेल जास्त गरम झालं नव्हतं, त्यामुळे तेजपान तडतडलंच नाही. मग काय परत 1 मिनिट ठेवून मग त्यामध्ये घातली मोहरी. आणि मोहरी तडतडायला लागली की मग घातले जिरे छान फुलून वरती येऊ लागले की लगेच मग मी यामध्ये घालणार आहे लसण. आणि लसण छान हलकासा ब्राऊन रंग येईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचा आहे. तर हे तुम्ही पाहू शकता छान असा मी परतवून घेत आहे. तर असाच तुम्ही देखील छान असा हलकासा ब्राऊन रंग येईपर्यंत लसण जो आहे तर तो परतवून घ्यायचा आहे. आणि मग यामध्ये घालायचं आहे कढीपत्ता माझ्याकडे सुकलेला आहे, म्हणजे मी हा वाळवून ठेवलेला आहे. तुमच्याकडे ताजा असेल, झाडाचा असेल तर तुम्ही तोही देखील घालू शकता. आणि मग आता 1 वाटी बारीक चिरलेला कांदा इथे मी वापरणार आहे. बारीक म्हणता नाही येणार याला, जास्त बारीकही नाही आणि जास्त मोठाही नाही, मीडियम साईजमध्ये कापलेला कांदा. आणि हा एक मोठ्या साईजचा कांदा होता. तुमच्याकडे अजून असेल तर तुम्ही अजून टाका. माझ्याकडे आज एकच कांदा होता म्हणून मी एवढाच टाकला, पण पुरेसा आहे. आणि मी भाजी फक्त 2 जणांसाठी बनवत आहे, पण भाजी जास्तीची बनवत आहे. भाजी जरी इथे मी 2 जणांसाठी बनवत असले तरी 3 जणांना भाजी पुरेल एवढी भाजी माझी झालेली आहे. तर छान असा कांदा आता इथे हलकासा ब्राऊन रंग येईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकतात मी छान असा हलवून परतवून कांदा इथे घेत आहे. आणि आता छान असा कांदा परतत आलेला आहे. आता 2 मिनटं असंच परतवून मग शांत झालं कांदा की मग यामध्ये घालूयात सुके मसाले. तर सुके मसाल्यांमध्ये मी पहिल्यांदा घातली आहे धने पावडर. मग घातला आहे 1 चमचा गरम मसाला. 1 नाही घातला, थोडा कमी घातला 1ला, पण 1 चमचा गरम मसाला. अर्धा चमचा किचन किंग मसाला तुमच्याकडे असेल अवेलेबल तर घाला. नंतर अर्धा चमचा हळद. नंतर अर्धा चमचा लाल तिखट फक्त मी कलरपुरतं घातलं आहे. आणि मग नंतर मी इथे काळा मसाला घातला आहे. तुमच्या आवडीनुसार, तुमच्या तिखट खाण्याच्या इच्छेनुसार तुम्ही काळा मसाला कमी जास्त करा. आमचा काळा मसाला भरपूर तिखट आहे, पण तिखट खाण्याची क्षमता देखील आमच्यात भरपूर आहे, म्हणून मी जास्तच तिखट इथे घातलेलं आहे. आणि खरंच भाजी छान झाली होती, एकदम अशी चरचरीत भाजी झाली होती. मी तर एवढी खाल्ली की माझं पोटच फुगलं. मला 2 मिनिट चालता पण येत नव्हतं, एवढी मी भाजी खाल्ली होती. आणि आता छान असं यामध्ये बारीक चिरलेलं
टोमॅटो देखील घालायचं आहे. एक मोठ्या साईजचा टोमॅटो होता माझ्याकडे, त्यातला अर्धाच मी इथे घातला आहे आणि अर्धा तसाच ठेवला. कारण एक जर पूर्ण टोमॅटो घातला तर आपली भाजी बटाट्याची कमी आणि टोमॅटोची जास्त दिसेल, म्हणून मी टोमॅटो अर्धाच वापरला. आणि टोमॅटो आपल्याला छान असा इथं वितळून घ्यायचा आहे, म्हणजे छान असं हे झाला पाहिजे, तो मॅश झाला पाहिजे आपोआप. म्हणून यामध्ये मी काय घेतलं तर मीठ घातलं. मिठामुळे टोमॅटो लवकर वितळला जातो, टोमॅटोचं पाणी लवकर व्हायला होतं. आणि आपल्या मसाल्यालाच ना, मसाला आपल्या यामध्ये छान मिक्स एकजीव झाला आहे, त्यामुळे याला तेल देखील सुटायला सुरुवात झाली आहे. आणि पाहू शकता मस्त असं तेल इथे सुटायला लागलं आहे. छान असं मीठ जे आहे ते पूर्ण या मसाल्यामध्ये टोमॅटोमध्ये परतवून घ्यायचं आहे. आणि आपला टोमॅटो जो आहे तो छान असा वितळला आहे. टोमॅटोचं पाणी जे आहे ते झालेलं आहे, तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता. आपलं छान असं टोमॅटो वितळलेला आहे. मग आता टोमॅटो असं छान दाबून घेतला आणि टोमॅटो वितळून घेतला. आणि तुम्ही पाहू शकता मसाल्याला किती छान असं तेल देखील इथे सुटलेलं आहे, तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल. आणि आता हे बघा 4 बटाटे आहेत, छोट्या साईजचे आहेत, जास्त मोठाले नाही आहेत. मग मी आता हे छान मॅश करून घेते. मॅश म्हणजे एकदम बारीक नाही करायचे, असं म्हणजे कापूनही टाकायचे नाहीत. कापून टाकण्यापेक्षा हे बघा असं हाताने रगडवून टाकले तर छान होती भाजी. आणि भाजीला दाटसरपणा देखील छान येतो. कापून टाकलेल्या भाजीला येत नाही. आपण बाहेरची पुरी भाजी खातो ना, त्यात जी भाजी असते ना अगदी तशीच आणि एकदम परफेक्ट अशी पुरी भाजी आपण बनवतोय, अगदी बाहेरच्या हॉटेल स्टाईल. गावाकडे बघा एक नाश्ता सेंटर म्हणूनच असतं, तर तिथे असतं बघा, म्हणजे पुरी भाजीचा नाश्ता भेटतो. बरेचसे गावाकडचे लोक दुपारचं जेवण म्हणून सुद्धा पुरी भाजी खातात किंवा सकाळचा नाश्ता म्हणून सुद्धा पुरी भाजी खातात. तरी पुरी भाजी आपण घरच्या घरी कशी बनवायची ते बघत आहोत. तर आता बटाटे छान असे मी हातानेच करून यामध्ये घातले आणि मग यामध्ये घातला आहे शेंगदाण्याचा कूट. आणि हे छान असं परतवत होते, जोरात परतवत होते, तोपर्यंत माझा चमचा मोडला. मग काय, आता चमचा मोडला म्हणजे दुसरा चमचा घ्यावा लागेल. आणि आता असा चमचा घेतला आहे तो कधीच मोडू नाही शकत. पाहू शकता आता हा स्टीलचा चमचा मी इथे वापरलेला आहे. आणि आता छान असं हे एकजीव केलं. बटाटा जो आहे तर तो छानसा मसाल्यामध्ये एकजीव केला. आणि मीठ तर आपण अगोदरच घातलेलं आहे, त्यामुळं काही टेन्शनच नाही. आणि यामध्ये पाणी ना गरम घालायचं, गार पाणी घालताना तर संपूर्ण बटाटा जे आहे तर ते बेचव होऊन जाईल. त्यामुळं लक्षात ठेवा, पाणी जे आहे तर ते आपल्याला इथे गरमच वापरायचं आहे. मी देखील इथे पाणी गरमच वापरलेलं आहे, गरम करूनच पाणी घातलेलं आहे. आणि तुम्हाला देखील गरम करूनच घालायचं आहे, गार पाणी अजिबात वापरायचं नाही आहे. आणि आता 5 मिनिट ठेवल्यानंतर हे बघा भाजी शिकायची झाली. आणि तुम्ही पाहू शकता भाजी छान दाटसर देखील झाली आहे, खूप जास्त पातळ झालेली नाही. आणि एवढी पातळ तर चालतेच, कारण आपली भाजी नंतर देखील दाटसर होणारच आहे शिजल्यानंतर. आणि आता तुम्ही पाहू शकता मस्त अशी भाजीला उकळी यायला सुरुवात देखील झालेली आहे. पण एवढं लवकर आपल्याला उकळी येऊ द्यायची नाही आहे, म्हणून आपण याची उकळी मोडून घेतलेली आहे. आणि तुम्ही पाहू शकता मी रस्सा तुम्हाला दाखवलेला आहे, छान असा रस्सा झालेला आहे. आणि आता आपल्याला आता यामध्ये सगळं घालून झालेलं आहे. आपल्याला तुमच्याकडे कोथिंबीर असेल तर कोथिंबीर न चुकता घाला. आता माझ्याकडे कोथिंबीरच अवेलेबल नव्हती, सो मग मी कोथिंबीर स्किप केलेली आहे. आणि आता काय करायचं, हे पिठाचा गोळा जो होता तर तो हाताला तेल लावायचं आणि गोळा छान असा मळून घ्यायचा आहे. मळून म्हणजे जास्त मळायचं नाही, थोडंसं आपलं मळल्यासारखं करायचं आहे, मी जसं केलं तसंच. आणि नंतर त्याची एक छान अशी गोळी बनवून घ्यायची आहे. आणि ते बघा हातावर मी जशी चोळी अशी चोळून ती गोळी बनवायची आहे. अशाच आपण सर्व गोळ्या बनवून घ्यायच्या आहेत, म्हणजे आपल्या पटपट तळल्या जातात आणि पटपट आपल्याला लाटणं देखील होतात. आणि आता तुम्ही पाहू शकता भाजी देखील अतिशय परफेक्ट प्रमाणात शिजलेली आहे. आत्ता आपण गॅस बंद करू आणि भाजी मीडियम टू लो गॅसवरच बनवलेली आहे, हाय गॅस कुठेही केला नव्हता. आणि आता छान अशी पुरी लाटायला मी इथे घेतलेली आहे, तुम्ही पाहू शकता. आणि पुरीला मी तेल लावलेलं आहे. तुम्हाला पीठ लावायचं असेल तुम्ही पीठ देखील लावू शकता, पण पीठ लावल्यावर तेलात फुटतं, म्हणजे ते पीठ जे आहे तर ते तेलात असं
ते वेगळंच काहीतरी होतं, आता ते मला सांगता येणार नाही. म्हणून मी तेल लावून पुऱ्या इथे लाटून घेणार आहे. आणि छान अशी तेल लावून तुम्ही पाहू शकता कडेने मी पुरी लाटली आहे. आणि ही पुरी जरा जाडसरच असते चपातीपेक्षा, आणि किती जाडसर ते देखील मी तुम्हाला दाखवलेलंच आहे. पुरीचं किती जाडसर पाहिजे ते देखील दाखवलं आहे. आणि याच प्रकारे मी आता इथे 5 पुऱ्या म्हणजे 4 किंवा 5 पुऱ्या लाटून घेणार आहे. म्हणजे कसं तेल गरम झालं की एकदा पटपट सोडायला येतात. म्हणजे ही तुमच्यासाठी मी ट्रिक वापरते आहे, कारण मला अशी ट्रिक वापरायची गरजच पडत नाही. कारण म्हणजे आता व्हिडिओमध्ये दिसत आहेत तितक्या फास्ट मी पुऱ्या बनवत नाही बरं का, ते व्हिडिओ पळवला गेला आहे. पण खरंच माझी पुऱ्या बनवण्याची म्हणजे कुठलाही म्हणजे स्वयंपाक बनवण्याची स्पीड जी आहे तर ती बऱ्यापैकी चांगली आहे. म्हणजे वरची जी पुरी आहे ती तळेपर्यंत मी खाली 1 पुरी आरामशीर बनवू शकते. काय वरची 1 पुरी तळूस तर मी खाली 2 पुऱ्या देखील आरामशीर बनवू शकते, एवढी माझी स्पीड आहे. आणि आता तुम्ही पाहू शकता मी इथे गोळा टाकून बघितला तेलामध्ये, तर तो गोळा न करपता पटकन वरती आला, म्हणजे आपलं तेल परफेक्ट तळलं गेलं आहे. मग लगेच मी यामध्ये पुरी देखील टाकली आहे. आणि तुम्ही पाहू शकता पुरी एका अंगाने छान तळली की मग मी डबल पलटून टाकली आणि पुरी छान फुगली देखील आहे, तुम्ही पाहू शकता. आणि अजून एकदा इकडे पलटल्यानंतर तर तुम्ही पाहू शकता पुरी अगदी टम्म फुगली आहे, जसं की मी फुगते. म्हणजे मी फुगत नाही, सांगते उदाहरण. छान अशी आपली पुरी देखील टम्म फुगलेली आहे, तुम्ही पाहू शकता. छान अशी टम्म पुरी तुम्हाला दिसतच असेल फुगलेली, आणि भाजली देखील चांगली आहे. पण मला पुरी लाल भाजू द्यायची आहे, म्हणून मी ठेवणारच आहे अजून 1 मिनिट. आणि तुम्हाला एक महत्त्वाची ट्रिक सांगते, पुरी जास्त तेलकट होऊ नये म्हणून पुरी नेहमी फुल गॅसवर तळायची आहे. आता पुरी बघा तळत आली, आता गॅस कमी करायचा आणि दुसरी पुरी टाकताना गॅस फुल करायचा. फुल गॅसवर पुरी तळायची, म्हणजे कसं आपली पुरी देखील परफेक्ट तळली जाते आणि आपली पुरी तेल देखील जास्त पित नाही. त्यासाठी, कारण तेल जास्त खाल्ल्यावर म्हणतात जाडी वगैरे वाढते, असं काहीतरी म्हणतात, मला नाही माहिती. कारण माझ्या अगोदरच जाडी खूप काही जास्त नाही आहे, त्यामुळे मी जास्त लोड जास्त घेत नाही खाण्याचा. भरपूर खाते, जे मिळेल ते खाते पिते, मस्त राहते. तुम्ही पाहू शकता याच पद्धतीने आता मी सर्व पुऱ्या इथे बनवून घेणारच आहे. तुम्ही पाहू शकतात माझी ही देखील पुरी छान टम्म फुगलेलीच आहे, आणि संपूर्ण पुऱ्या माझ्या अशाच टम्म फुगलेल्या आहेत. आणि तुम्हाला आता बेसन घातलेली ट्रिक जी आहे तर ती आठवली असेल. बेसन घातल्यामुळे इथे छान अशा पुऱ्या टम्म फुगलेल्या आहेत, आणि बाकी सर्वच पुऱ्या इथे टम्म फुगलेल्या आहेत, तुम्हाला दिसतच आहे व्हिडिओमध्ये. आणि आता आपली पुऱ्या देखील बनवून रेडी झालेल्या आहेत. चला तर मग आता जेवणासाठी ताटात वाढवून घेऊयात. तर काय करायचं, एका प्लेटमध्ये मस्त अशी बटाट्याची भाजी घ्यायची. एका प्लेटमध्ये बटाट्याची भाजी, छान 2-4 पुऱ्या, थोडासा राईस, टोमॅटो आणि लिंबू, मस्त असं सर्व करायचं आहे सगळं मिळून. आणि बटाट्याची भाजी किती परफेक्ट झाली आहे तुम्ही पाहू शकताय. आणि अशा कोणत्या कोणत्या रेसिपीज तुम्हाला पाहायला आवडतील ते कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि ही रेसिपी कशी वाटली ते देखील नक्की सांगा. आणि बाय बाय, भेटूया तशाच नवनवीन चमचमीत आणि स्वादिष्ट रेसिपींसोबत. तर आपल्या अशा स्वादिष्ट रेसिपी पाहायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत देखील नक्की आपला चॅनल शेअर करा. आणि चला तर मग आजची रेसिपी आवडलीच असेल तुम्हाला, मला माहिती आहे, तर व्हिडिओ खाली कमेंट करायला अजिबात विसरू नका. आणि बाय बाय, भेटूयात उद्याच्या रेसिपीसोबत. बाय.